बघू शकतात अगदी छान झालेली ही भाजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती। त्यात मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते 1 चमचा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यात जिरं टाकलं आहे। आता जिरं तळून झालं की मग आपण आता याच्यात शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, मी चिरून त्याची सालं काढून घेतले, धुवून घेतल्यात आणि त्या टाकल्या आता। आणि आता ते आपण परतवून घेणार याच्यामध्ये। झाल्यात 2 मिनिटं परतवल्यात मी आणि त्यात पाणी टाकते आता। दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि आता झाकण ठेवून शिजू देणार आहे त्याला। 7-8 मिनिटं शिजवून घेणार आहे। शेंगा शिजतात तोपर्यंत काय करते, इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवते। तवा गरम झाला की तव्यावर आपण तेल टाकून घेणार आहे। आता तेल गरम झालं, पसरवून घेते तव्यावर। गॅस कमी केला आहे आणि आता याच्यावर मी कांदा टाकून घेणार आहे चिरलेला आणि लसूणही टाकते। आणि आता आपण हे भाजून घेणार आहे। 2 कांदे घेतलेले होते मी आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या निवडून। येथे हे भाजून घेते मी। आणि आता हे भाजून झालेलं आहे, काढून घेते मी। हे काढून घेतल्यानंतर मी सुक्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे, तोही टाकते आता मी तव्यावर। अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे आणि तो पण भाजून घेणार आहे। गॅस कमी केलेला आहे खोबऱ्याचा किस भाजताना, कारण खोबरं पटकन भाजलं जातं। काढून घेतला आहे तो आता मी। आणि हे जे भाजलेलं साहित्य आहे आपण ते ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। सगळं साहित्य काढल्यानंतर आता याच्यात मसाले टाकून घेणार आहे आपण। त्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकते आणि पाव चमचा हळदही टाकून घेणार आहे। मी शेंगा शिजताना हळद टाकलेली नाही आहे, म्हणून आता मसाल्यात टाकते। आणि अर्धा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे।
बघून घे एक वेळेस आपण कसं झालंय ते. आता याच्यात मी थोडं पाणी टाकते. अगदी थोडंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग ते मसाला आपण जेव्हा परतवतो तेलामध्ये तेव्हा उडतं ते. झाला आता मसाला वाटून, बघू शकतात छान अगदी चिकन वाटला गेलेला आहे. आता आपण एक वेळेस शेंगा चेक करून घेऊ. शेंगांमध्ये मीठ नव्हतं टाकलेलं, आता टाकून घेते मी आणि पुन्हा 4-5 मिनटं झाकून ठेवून शिजू देणार आहे. बघून घेऊ आता 5 मिनिटानंतर शिजल्या आहेत का. झालेल्या दिसत आहेत, झाल्या आहेत, फुटत आहेत शेंगा, म्हणजे शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद केला आहे. मी शेंगा दुसऱ्या भांड्यात काढून घेतल्या. पुन्हा कढाईमध्ये तेल टाकणार आहे. दोन पळी तेल टाकलेलं आहे मी. छान तर्री आली पाहिजे म्हणून तेल थोडं जास्त टाकते. तेल गरम झालंय. आता आपण याच्यात जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि परतवून घेणार आहे तेलामध्ये. सगळा मसाला टाकून झाला आहे आणि आता आपण याला तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. झालं आता मसाला परतवून, छान तेल सुटलंय सगळ्या बाजूंनी. आता आपण ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या याच्यात टाकून घेणार आहे. थोडं काढून ठेवणार आहे मी सूप शेंगांचं, छान लागतं ते प्यायला, त्याच्यामुळे थोडं काढून ठेवते मी शिजलेल्या शेंगा पण आणि सूप पण. आणि आता जे बाकीचं राहिलं आहे ते आता मी भाजीत टाकून घेते. थोडं थोडं टाकायचं म्हणजे ते उडणार नाही. म्हणून मी थोडं थोडंच टाकते. छान तेल सुटलं दिसतंय भाजीला. टाकून घेतल्यात सगळ्या शेंगा मी. आणि आता हे राहिलेलं जे पाणी आहे ते टाकून घेते. आपल्याला भाजीला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. मला अजून थोडा रस्सा करायचा आहे, अजून थोडं पाणी टाकते मी. आता उकळून घेणार आहे. झालेली भाजी मस्त तर्री पण आली आहे. आता आपण याच्यात चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. छान चमचमीत अशी भाजी तयार आहे. मसाल्याच्या भाजीसोबत थंडगार छास, काकडी, कांदा, लिंबू सगळं मस्त तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.